आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे निवेदिका आहेत सोनाली धीरज परब, अत्यंत सुंदर, म्हणजे त्यांच्याजवळ एवढा शब्दसंग्रह आहे आणि तो चपकल कुठं बसेल प्रत्येक वाक्य मोलून म्हणजे मोजून मापून सुंदररित्या तिनं निवेदन केलेलं आहे. मला वाटलं की मी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी उच्च दर्जाच्या कार्यक्रमाला इथं आलेलो आहे. खूप खूप सुंदर तुमची वाणी आहे, अत्यंत सुंदर असं निवेदन. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शके 1551. राणीसाहेब जिजाबाईंना पुत्र झाल्याची वार्ता अख्ख्या शिवनेरी गडावर पसरली. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. बाळाचं भविष्य ऐकण्यासाठी बाळंत घराच्या दारापाशी सारे जण आतुरतेने गोळा झाले. शास्त्रीबुवांनी कुंडली मांडली आणि जिजाबाईंकडे पाहिलं. जिजाबाई म्हणाल्या, शास्त्रीबुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. हा पुत्र माझ्या पोटात असता घरादाराची अन्नान्न दशा झाली. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. स्वकीयांनी वैर पत्करलं. आजच्या घडीला या पुत्राचे वडील शत्रूच्या मागे धावता आहेत आणि मी या पर ठिकाणी ना सासरी ना माहेरी याला जन्म देत आहे. शास्त्री बुवा म्हणाले, राणीसाहेब, जेव्हा पापाचा भार वाढला होता, जेव्हा धरिणी त्रस्त झाली होती, जेव्हा देवकी आणि वसुदेव बंदीशाळेत बंदिवान झाले होते, तेव्हाच श्रीकृष्ण जन्मला होता हे विसरू नका. दुर्भाग्य संपलं, भाग्य उजाडलं. साक्षात सूर्य तुमच्या पोटी जन्माला आला आहे. आणि खरंच अखंड हिंदुस्थान जेव्हा परकीयांच्या गुलामगिरीच्या अंधारात होता, तेव्हा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज सूर्य म्हणून जन्माला होता.